उपवास करके हम इसके पवित्र भवन में लेकर आए। चांगला देव आहे. वो सच में बहुत अच्छा परिभाषा है। परमेश्वर की स्तुति हो। आज आपण प्रार्थना करणार आहोत. आज हम प्रार्थना करने वाले हैं। आपण गेल्या 4 दिवसापासून लोकांसाठी प्रार्थना करतोय. आज जैसे हम गए 4 दिन से लोगों के लिए प्रार्थना कर रहे हैं, आजही आपण करू. आज भी हम करेंगे। खास करून युक्रेन आणि रशियासाठी प्रार्थना करू. आज 30वा दिवस आहे. और आज खास करके हम यूक्रेन और रशिया के लिए प्रार्थना करेंगे। आज 30वां दिन है। 1 महिना झाला. आज 1 महिना होईल. और आज 1 महीना हो जाएगा, तरी युद्ध चालू आहे. फिर भी अभी तक युद्ध चालू है। बायबल आपल्याला सांगतं मत्ती अध्याय 24. बाइबल हमें बताती है मत्ती अध्याय 24। येशू म्हणाला मी याच्या अगोदरचे काही चिन्ह येशूने सांगितले. और यीशु ने कहा मैं आने से पहले वो चिन्ह यीशु मसीह ने बताया। येशू कधी येणार. येशू येणार आहे हे नक्की. और यीशु आने वाला है ये जरूर है। त्याच्या शिष्यांना माहिती पाहिजे होतं की आम्हाला कसं कळणार की तू कधी येणार आहे. और शिशु ने पूछा कि हमें कैसे मालूम पड़ेगा कि तू आने वाला है। मत्ती 24. मत्ती अध्याय 24। मॅथ्यू चॅप्टर 24 मत्ती अध्याय 24 आणि त्याचं 3 पासून. उसका 3 से। येशू जैतून डोंगरावर बसला असताना शिष्य त्याच्याकडे एकांती आले. त्यांनी त्याला विचारले, ही घटना केव्हा घडेल आणि तुमचे पुनरागमन आणि युगाचा शेवट जवळ आल्याचे चिन्ह कोणते असेल? तुमचं पुन्हा येणं आणि जगाचा शेवट होण्याचं चिन्ह काय आहे. आणि ते एकांतात विचारले. और वो अकेले में पूछ रहे थे कि तेरे आने का समय कौन सा है। आज आपण एकांतातच आहोत. आज हम अकेले नहीं है। सर्व जगामध्ये नाही येशू. आज आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये. और पूरे संसार में यीशु नहीं है, पर हम सर्व जगात येशू आहे. और पूरे संसार में यीशु है। येशूच्या मागे पूर्ण भीड असायची ना. और यीशु के पीछे पूरी गर्दी होती थी। पण जेव्हा येशू एकटा असायचा तेव्हा त्याचे शिष्य आणि येशू. और जब यीशु अकेला रहता था उसके शिष्य और यीशु। आज आपण उपवासात आहोत. आज येशू आणि आपण आहोत. तो यीशु और हम लोग हैं। येशूने त्यांना सांगितले, तुम्हाला कोणीही फसवू नये म्हणून सावध राहा, कारण आपण मसीहा आहोत असा दावा करणारे पुष्कळ जण येतील आणि पुष्कळांना फसवतील. हा पहिला पॉइंट आहे प्रियानो. अंत आणि रॅप्चर होण्याच्या अगोदर. और अंत और रैप्चर होने से पहले। की पहिला पॉइंट माझ्या नावाने खोटे संदेश येतील. और पहली बात मेरे नाम से झूठे भविष्यवक्ताएं आएंगे। आज या जगामध्ये येशूच्या नावाने खूप खोटे संदेश आहेत. और आज इस संसार में यीशु के नाम से बहुत सारे झूठे भविष्यवक्ता हैं। ते स्वतःला ख्रिस्त सुद्धा बोलतात. और वो खुद को मसीह भी बोलते हैं। ते स्वतःला येशू म्हणतात. वो खुद को यीशु कहते हैं। लग्न केलेलं आहे और शादी किया हुआ आणि है। येशू बोलतात. और बोलते हैं मैं यीशु हूं। ज्याच्याशी लग्न झाले ती मरियम मगदलिनी होते. मी मरियम मगदलिनी आहे. और जिसके साथ शादी हुआ है वो बोलते हैं कि मैं मरियम मगदलिनी हूँ। म्हणजे एकदम स्वतःचा पुन्हा आमचा जन्म झालेला आहे. और वो बोलते हैं कि वापस हमारा जन्म हुआ है। किती ठिकाणी बायबलच्या ऐवजी दुसरं पण पुस्तक म्हणजे लिस्ट आहे म्हणून ह्या बायबलच्या पेक्षाही दुसरे अजून तुम्हाला नियम पाहिजे म्हणून अशी पुस्तकं त्या लोकांनी प्रिंट केली आहे. और कितने सारे पुस्तकें बाइबल से विपरीत और सारे नियम आपको चाहिए, इसलिए से उन्होंने क्या कि बहुत सारी पुस्तकें बनाई हैं। आपण इथे राहतो म्हणून आपल्याला माहिती नाही, पण जगात खूप खोटे संदेश आहेत. और हम यहाँ पर रहते हैं इसलिए हमें मालूम नहीं, पर इस संसार में बहुत सारे झूठे भविष्यवक्ता हैं। साधू आणि दुसऱ्या लोकांची याच्यात तुलना नका करू. ते वेगळेच आहे. ख्रिस्ती म्हणून आणि मी ख्रिस्त आहे म्हणून असे खूप खोटे संदेश आहेत. और साधु और बाकी के लोगों की इनके अंदर तुलना मत करना, क्योंकि जो मसीह बोलकर और मसीह अपने आप को कहलाने वाले बहुत सारे लोग आज खूप सारे असे पासवान, असे पास्टर आणि असे पालक निघाले, खोटे ख्रिस्ती निघाले, जे एकमेकांच्या घरात जातात, एकमेकांना फसवतात, चर्चच्या लोकांना खेचतात. और बहुत सारे पास्टर और बहुत सारे मसीह लोग ऐसे निकल चुके हैं जो लोगों के घर में जाते हैं और लोगों को अपनी तरफ खींच लेते हैं। म्हणून आपल्या ख्रिस्ती लोकांना सर्वात पहिला सावधगिरीचा सल्ला दिला येशू ख्रिस्ताने. सावध राहा. इसलिए यीशु मसीह ने सबसे पहला हमें कहा है कि तुम सावधान रहो। ही अशी लोक येतील, मी ख्रिस्त आहे म्हणून म्हणतील, तुम्ही फसू नका. और ऐसे लोग आएंगे और मैं मसीह हूं ऐसा बोलेंगे, पर तुम लोग विश्वास मत करना। शायद तुमच्या चर्चची पण बदनामी करतील, कारण शायद तुमच्या चर्च पण बदनामी आणि करतील, तुम्हाला खेचून न्यायचा प्रयत्न करतील. और आपको खींच कर लेके जाने का प्रयत्न करेंगे। लक्षात ठेवा, काही बोलतील, कारण तुम्हाला कसंही करून तुमच्या मंडळीतून काढायचं आणि तुम्हाला नरकात न्यायचं, हा त्यांचा मुख्य उद्देश असतो. और कैसे भी करके आपको कलीसिया से बाहर लेकर जाना और नरक में लेके जाना, ये उनका मुख्य उद्देश्य रहता है। बऱ्याच जणांनी एक दोन जणांनी मला प्रश्न विचारलेला, हे खोटे संदेश त्यांना काय भेटतं. और एक दो जनों ने मुझसे ऐसा बहुत से जनों ने मुझे सवाल पूछा था कि ये झूठे भविष्यवक्ताओं को क्या मिलता है, की लोकांना फसवून ये लोगों को फंसाकर। त्यांना काय, त्यांना असं वाटतं की मी नरकात जाणार आहे, तुम्ही पण नरकात जा. और उनको ऐसा लगता है कि मैं नरक में जाने वाला हूँ, तुम भी नरक में जाओ। त्यांना माहिती आहे त्यांचा अर्थ. और उनको मालूम है उनका तुम्हाला अंत। काय माहिती, शैतानाला माहिती आहे ना तो नरकात जाणार आहे, और शैतान को मालूम है वो नरक में जाने वाला तरी है, तो अजून फसवतोय. फिर भी वो और फंसा रहा है। तो काय म्हणतो, मी चाललोय ना मग तुम्ही पण चला माझ्याबरोबर. और वो क्या कहता है कि मैं जा रहा हूँ तो तुम भी चलो मेरे साथ। त्या मानवाला देव प्रेम करतो ना, और इन मनुष्यों को परमेश्वर प्यार करता त्याच है, माणसांना मी घेऊन जाईल नरकात. तो इसी मनुष्य को मैं लेके जाऊंगा नरक तो में। जास्त करून कोणत्या
लोकांना घेऊन जाऊ इच्छितो माहिती और ज्यादा करके वो किन लोगों को लेकर जाने की इच्छा रखता है मालूम हे है? लोक येशूच्या तोंडाने म्हणतात येशू तुम्हाला खूप आवडतो, ज्यांना सत्य देव कळालाय. और जो लोग अपने होठों से परमेश्वर को कहते हैं यीशु तू बहुत अच्छा है, मुझे तू बहुत अच्छा लगता है, जिन्होंने सच्चे सच्चे परमेश्वर को जाना है त्याच लोकांना घेऊन जाण्यात त्याला खूप इंटरेस्ट आहे. और उन्हीं लोगों को लेकर जाने के लिए उसकी बहुत इच्छा है. एका ख्रिस्ती व्यक्तीला फसवलं ना तो खूप खुश होतो. और एक मसीह व्यक्ति को फंसा लिया ना वो बहुत खुश हो जाता है सरळ म्हणतो बघ तुला जाणून तो मागे करेल. और वो सीधा कहता है कि देख तुझे चाहकर भी वो पीछे हट गया. ज्यांना रस्ताच माहिती नाही ते भरकटले त्याच्यात काही नाही वाटत. और जिनको रास्ता ही मालूम नहीं, अगर वो भटक गए तो कोई कुछ लगता नहीं है. परंतु ज्यांना रस्ता माहीत असून ते भरकटले, पर जिनको रास्ता मालूम होने के बावजूद भी वो भटक गए, येशूचं रक्त वाया गेलं ना. तो यीशु का खून मेरे तो हुआ ना. हा पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट आहे दुसरा पॉइंट आहे 6वं वचन. तुम्ही लढायांविषयी ऐकाल आणि लढायांच्या अफवाही ऐकाल, पण त्यामुळे तुम्ही भयभीत होऊ नका, कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत, पण शेवट अजूनही यावयाचा आहे. म्हणजे तुम्हाला युद्धाबद्दल ऐकायला भेटेल. और आपको युद्ध के बारे में सुनाई देगा. आता फक्त आपण युक्रेन आणि रशियाबद्दल ऐकतो, ह्याच्या अगोदर तालिबान आणि अफगाणिस्तान त्यांच्याबद्दल आपण ऐकलो. और अभी हमने यूक्रेन और रशिया के बारे में सुना, पर पहले तालिबान और अफगानिस्तान के बारे में, त्याच्याबद्दल अजून एक युद्ध झालेलं. और उसके पहले और एक युद्ध हो चुका है. ख्रिश्चन कंट्रीज होती, पण आपण प्रार्थना केलेली. आता मला त्यांची नावं आठवत नाही, पण त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली. और उन लोगों के लिए हमने प्रार्थना की. हर वर्षी बघा, गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी युद्ध, प्रत्येक वर्षी एक एक युद्ध निघतंय. और गए साल उसके गए साल हर एक साल में एक युद्ध निकल रहा है. आणि युद्ध निघतच आहे. और युद्ध निकल ही रहा है. म्हणजे हे होणारच. और ये होगा. येशू म्हणाला हा शेवट नाही, और यीशु ने कहा ये अंत नहीं है, सुरुवात आहे. सिर्फ शुरुआत है. म्हणून लढाई झाल्यामधून घाबरू नका. इसलिए युद्ध हो रहा है, इसलिए आप डरो मत. घाबरू नका, तिसरं महायुद्ध होईल. और डरो मत कि तीसरा महायुद्ध होगा. टेन्शन घेऊ नका, टेंशन मत लो. पण होणार, युद्ध होणार. और युद्ध जरूर होगा. हे होणं गरजेचं आहे. ये होना जरूरी कारण है. हे स्टार्टिंग येशूच्या येण्याचं आगमनाचं चिन्ह आहे. और ये यीशु मसीह के आने के आगमन का ही चिन्ह है. पुढे 7. पृथ्वीवरील राष्ट्रे आणि राज्ये एकमेकांवर उठतील. आज तसंच आहे ना, राज्य राज्यांवर युद्ध आहे. और राज्य राज्य में युद्ध है. एक जाती दुसऱ्या जातीशी लढते. और एक जाति दूसरी जाति के साथ युद्ध लढले ना, होते ना. एक मुसलमान, हिंदू, ख्रिश्चन, एक जाती दुसरे हैं. जगामध्ये ज्या जाती आहेत त्या जाती एकमेकांविरुद्ध लढतात आहे. और इस संसार में जो जाति है वो एक दूसरे के युद्ध में एक दूसरे के साथ युद्ध कर रही लड़ रही है. राज्य 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 देशामध्ये खूप सारे राज्य आहेत. और देश में बहुत सारे राज्य त्या हैं. राज्य राज्यांमध्ये फूट आहे. उन राज्य राज्यों में फूट ते है. लढतात आहे. वो लड़ रहे हैं. आणि 2 राज्य आहेत. और 2 राज्य है, परमेश्वराचं राज्य, शैतानाचं राज्य. परमेश्वर का राज्य और शैतान का त्या राज्य. दोघांमध्ये पण युद्ध आहे. इन दोनों में भी युद्ध है. पुढे तर हे दुसरं चिन्ह आहे. और ये दूसरा चिन्ह है. कोणतं? हे दुसरं चिन्ह आहे. ये दूसरा चिन्ह है. ठिकठिकाणी दुष्काळ पडतील आणि भूकंप होतील, पण या सर्व गोष्टी प्रसूती वेदनांच्या सुरुवातीसारख्या आहेत. म्हणजे अकाल पडेल, म्हणजे दुष्काळ असेल, अकाल रहेगा, भूकंप होतील. भूकंप होगा. जर तुम्ही न्यूज बघत असाल तर कुठं कुठं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी भूकंप होतच आहे. और अगर आप न्यूज़ देखते रहेंगे तो अलग अलग जगह पर भूकंप हो ही रहे हैं. आणि अकाल पण, आणि पाऊस तर एवढा पडतो की सगळीकडे पूरच पूर. और बारिश तो इतना गिर रहा है कि सब जहाँ पर बाढ़ ही बाढ़ है ना. तर मग हे आरंभाचे काय लिहिलेलं आहे, आरंभाच्या पिढा आहे. और ये आरंभ की पीड़ाएं हैं. जर हेच वचन तुम्ही दुसऱ्या ठिकाणी लूकमध्ये वाचलं, और यही वचन अगर आपने लूका अध्याय में पढ़ा है, त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या महामारी आहेत. और वहाँ पर लिखा है अलग अलग महामारी है. आल्या महामारी और यही महामारी आज अजून येतील पण. और आएंगी भी. आता येतच राहतील, ते चालूच राहणार. वो आती ही रहेगी, वो चालू ही तुम्ही रहेगी. असं विचार नका करू की आता कोरोना गेला, अब ऐसा मत सोचो कि अभी कोरोना थोडा गया बहुत आहे, थोडासा आहे. और थोड़ा सा है तो अमेरिका चालू झाला, और अभी अमेरिकन चले डेल्टा प्लस चालू झाला. डेल्टा प्लस चालू हे होगा. असे येतच राहणार. और ऐसे आते हा ही गेला तर रहेगा. दुसरा येणार. और एक है तो दूसरा आएगा. हे राहणार आहे. ह्याला तुम्ही पडून नाही जाऊ शकत. और इससे आप भाग नहीं सकते. ह्याचं सामोरे जायचं. और इसका सामना हे करना है. तुमचं मन फिट करून, म्हणजे तुमचं माइंड फिट करून
करायचं आहे. और ये इस तरह से हमें मन को तैयार करना है। आता आपण शेवटच्या युगात आहोत और अभी हम आखिर के काल में म्हणून हैं आपल्याला ह्याचा सामना करायचाच आहे. और हमें इसका सामना करना ही आपण है। पळून जाऊ शकत नाही हम भाग नहीं जा आणि सकते लवकर ह्याच्यातून आपली सुटका होणार नाही. पण ह्याच्यात आपला देव आपल्याला वाचवेल. और जल्दी हमसे इसमें से हमारी छुटका नहीं होगी, पर हमारा परमेश्वर हमें बचाएगा। आपल्याला करायचं काय आहे? और हमें करना क्या आपण है? त्याच्यात फसू नये म्हणून प्रार्थना करायची. हम उसमें फंसे नहीं, इसलिए प्रार्थना आपल्या करें। भारत देशाच्या नेत्यांनी युद्धात पडू नये म्हणजे प्रार्थना करायची. और हमारे भारत देश के नेताओं ने उसमें पड़े युद्ध में पड़े थे, इसलिए हम प्रार्थना आता करें। काय करेल? चायना पण एक न्यूक्लिअर फेकेल. नहीं तो चाइना भी न्यूक्लियर चायनाकडे है पण न्यूक्लिअर आहे. पाकिस्तानमध्ये न्यूक्लिअर आहे. और पाकिस्तान में भी न्यूक्लियर है, तो पण एक टाकेल. और वो भी डालेगा। कारण म्हणून आपल्या भारताने समजदारीपणा करावा. और भारत ने समझदारी लेना है। शांत जसं इस्रायल देश शांत आहे. जैसे इसराइल देश शांत है। का शांत आहे? कारण त्याला माहिती आहे आजूबाजूला त्याचे विरोध आहेत. और क्यों शांति? क्योंकि हमारे में अड़ोस पड़ोस में उसके जो विरोध के लोग हैं। म्हणून आपण प्रेयर काय करायची? इसलिए हम क्या प्रार्थना करना है? प्रभू आमच्या देशात आणि त्या देशातलं युद्ध बंद कर, पण आमच्या देशात युद्ध होऊ देऊ नको. और उस देश में युद्ध तो बंद कर दे और हमारे देश में युद्ध होने मत तुम्हाला दे। हवंय का तिसरं महायुद्ध? और आपको चाहिए कि तीसरा महायुद्ध? नको नाही. आपण प्रार्थना करू की नको होण्यासाठी. तो हम प्रार्थना करेंगे कि तीसरा महायुद्ध नहीं हो। ते कितवा पॉईंट कितवा मुद्दा? तिसरा ना? चौथा. चौथा, पण या सर्व गोष्टी प्रसूती वेदनांच्या सुरुवातीसारख्या आहेत. तुम्ही माझे आहात म्हणून तुमचा छळ करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या स्वाधीन करण्यात येईल। काय होईल? ख्रिस्ती लोकांचा छळ होईल. और मसीह का छल होगा। आज या जगामध्ये खूप साऱ्या जगांमध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ केला जातो. और बहुत सारी जगहों पर मसीह लोगों को चला जाता त्यांना है फ्रीडम नाही आहे प्रार्थना करायला. और उनको फ्रीडम नहीं है प्रार्थना आपल्या करने भारत की। देशातही तशीच परिस्थिती आहे. हमारे भारत देश में भी ऐसी परिस्थिति हो चुकी है। जे गव्हर्नमेंट बसल्यामुळे आज काय झाले? आपल्या ख्रिस्ती लोकांना सताव झाला आहे. और गवर्नमेंट बैठने के कारण भी क्या हुआ है? मसीह लोगों को सताव हो रहा है। आपल्या काळात तर हे येशू पहिलाच बोललाय. और ये यीशु ने पहले ही कहा है, तुमचा वध करण्यात येईल आणि तुमचा द्वेष व तिरस्कारही करण्यात येईल। तुम्हाला मारण्यात येईल, तुमचं वैर करतील, तुम्हाला लोकांच्या हाती देतील. त्या समयी पुष्कळ जण माझ्या विरुद्ध उठतील आणि एकमेकांना विश्वासघाताने धरून देतील व एकमेकांचा द्वेष करतील। हा चौथा पॉईंट आहे की ते काय करतील? ख्रिस्तीच्या विरुद्ध उठतील. और मसीह के विरुद्ध में उठ जाएंगे ख्रिस्तीच व्यक्ती दुसऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला पकडेल. और मसीह व्यक्ति दूसरे मसीह को पकड़वा कर देगा। मोठी लढाई नाही. अहो आम्ही नाही जात. आम्ही जसं समजा अचानक चर्चमध्ये प्रार्थना चालू आहे. और चर्च में देखो प्रार्थना चालू है आलेले लोक म्हणते रे तू इधर कैसे आया? और तू लेके आया? और आने वाले लोग बोलेंगे तू इथं कसं काय ये आला? लेके त्याला आई पण मेरे घेऊन को. आला. मैं आने की इच्छा नहीं थी, ये मेरे को लाई. आणि माझी यायची इच्छा नव्हती पण हिने मला आणलं, पकडून दिलं ना. पकडवा कर दिया ना। काय असं करते म्हणून आहे ना कधी तुम्ही एकदम आंधळा विश्वास ख्रिस्ती व्यक्तींवर ठेवू नका. इसलिए मसीह व्यक्तियों के ऊपर कभी भी अंधविश्वास मत कोण करो। खरा आहे? और उनको पहचानो कि कौन सच्चा है। पलटी मारणारा तर नाही. और ये पलटी मारने वाला तो नहीं, इकडे लोकांच्या मागे जाऊ नका. और डरपोक लोगों के पीछे आप जाओ ही मत। म्हणजे आपल्या जातीला पकडून असतात, जातीला घाबरतात, तशा लोकांना तर कधी सांगू नका. और जो अपनी जाति से डरते हैं ऐसे लोगों से, अब ऐसे लोगों को तो आप बिल्कुल मत लेकर आना, क्योंकि वो टाइम पास है। ते टाइमपास आहे. ते कारण ख्रिस्ताला नकारते, प्रभूचा अपमान पण करते. और वो टाइम पास है, इसलिए वो परमेश्वर का इनकार भी करेंगे और उसको नकारेंगे। जर आपली लोक म्हणतात ना, नाही आमचे लोक काय आपल्या घरी राहतात, नको येऊ बाबा. और वो लोग कहेंगे ना कि मेरे लोग क्या कहेंगे, तो उनको बोला घर में लोग मत आना। जी लोकांना ओळखते, काही लोकांना त्यांना मी जास्त वेळ नाही देत. मला माहिती आहे प्रेयर करते, मला माहिती आहे फक्त स्वतःसाठी आले, प्रेयर करून सोडून द्यायचं. इसलिए कुछ लोगों के लिए मैं उनको ज़्यादा समय नहीं देती, क्योंकि मुझे मालूम है वो सिर्फ स्वार्थ के लिए आए हैं, उनको प्रार्थना करने से भेज देना। त्यांना देवावर प्रेम नाही आहे, ते फक्त आरोग्य घेण्यासाठी आले. उनको परमेश्वर के ऊपर प्यार नहीं है, सिर्फ चंगाई देने के लिए वो लगाए जर लपून आलेले आहेत, और भी चुप कर आए हैं। यांची लोकांनी जर पकडलं तर ते स्वतः म्हणले दीपालीने आणलेलं बाबा. और इनको लोगों ने अगर पकड़ लिया तो बोलेंगे दीपाली ताई ने लाया। मला लय जबरदस्ती दीपालीने केली. और मुझे बहुत ज़बरदस्ती दीपाली ताई ने किया। दीपाली पण बसली, विचारली दीपालीला पण मिळेल. और दीपाली ताई भी फंस गई और उनको भी मार दिया। नाही जायचं आमच्या लोकांना. और हमारे लोगों को लेकर भी जाना है। आणि हे चौथा पण पाचवा. त्या समय पुष्कळ जण माझ्या विरुद्ध उठतील आणि एकमेकांना विश्वासघाताने धरून देतील व एकमेकांचा दोष करतील। पुष्कळ खोटे भविष्यवादी उदयास येतील आणि पुष्कळांना भडकवतील। मग शेवटच्या काळामध्ये खूप ख्रिस्ती भटकवण्यात येते. और आखिर के काल में बहुत सारे मसीह भटकाए खोटे जाएंगे, भविष्य बघता. झूठे भविष्य आता वक्ता। पहिले कोण होते? ख्रिस्ताच्या नावाने निघाले. और पहले कौन थे? मसीह के नाम से निकले हुए। मी ख्रिस्त आहे. मैं मसीह हूँ। खरंच असे आहे. तुम्ही जर यूट्यूबवर बघाल ना, तुम्हाला खूप
येशू नाव घेणारी लोक तुम्हाला भेटतील. और अगर आपने यूट्यूब के ऊपर देखा तो यीशु नाम लेने वाले बहुत से लोग आपको मिलेंगे, पण खोटे भविष्यवक्ता, पर झूठे भविष्यवक्ता। हम खोटे खोटे कोण जसं भविष्यवक्ता म्हणजे जो प्रचार करणारा, और भविष्यवक्ता मतलब प्रचार करने वाला, खोटं खोटं बोलणारा, झूठ झूठ बोलने वाला, काही लोकांना भुरळ टाकणारा, और कुछ भी लोगों के अंदर भूल डालने वाला। खोटे भविष्यवक्ता. पण आता मी यूट्यूबवर असे भविष्यवक्ते बघितले खोटे, ते पोटावर उभे राहतात, पाठीवर उभे राहतात आणि म्हणतात माझ्या पायामध्ये ताकद आहे, माझ्या पायामध्ये मिराकल आहे. और कुछ भविष्यवक्ता यूट्यूब के ऊपर मैंने ऐसे देखे जो पेट के ऊपर खड़े रहते हैं और फिर बोलते हैं कि मेरे शरीर में ताकत है, जोराने उभे राहतात, हाड म्हणत कुठली त्याची पण भीती नाही त्या लोकांना. और हड्डी पिटी टूटेगी ये भी उनको डर नहीं रहता। खोटे भविष्यवक्ता सापाला घेऊन नाचतात आणि म्हणतात अरे साप आपल्या वशमध्ये आहे. और झूठे भविष्यवक्ता सांप को लेकर नाचते हैं और बोलते हैं कि सांप हमारे वश में है। सापलाच लागी गेला आणि तो माणूस चांगला नव्हता. और सांप डर गया तो वो मर जाएंगे, और वो फिर बोलते हैं कि वो मनुष्य अच्छा नहीं खोटे है। भविष्यवक्ता गवत खायला सांगतात, तुम्ही गवत खावा. और झूठे भविष्यवक्ता घास खाने के लिए बोलते हैं कि आप घास खाओ। खोटे भविष्यवक्ता नागडं ठेवतात माणसांना, और झूठे भविष्यवक्ता इंसान को नंगा रखते हैं, म्हणतात मी खरा संदेश आहे. बोलते हैं मैं खरा मैं सच्चा भविष्यवक्ता देवाने हूं। आगमन नवऱ्याला कपडे नव्हते दिलेले, तुम्ही पण कपडे नाही घालायचे. परमेश्वर ने आदम और हवा को कपड़ा नहीं दिया था, तुमको भी कपड़ा नहीं ह्याला पहनना है। म्हणतात खोट्या भविष्यवक्ता संदेश. और इसे बोलते हैं झूठा भविष्यवक्ता। लोक ऐकतात पण और लोग सुनते भी हैं। 10,000 त्यांच्या मंडळीत लोक आहेत. और 10 लाख हजारों के लोगों में लाख लोग हैं उनके कलीसिया में। शॉक आहे ना. अशा खोटे संदेशांच्या मागे लोक जातात पण हे एकदम शॉक होतं. आता तुम्हाला घास खायला सांगितलं तर तुम्ही काय बोलाल, नको बाबा तिथे घास खायला सांगतात. और अगर आपको घास खाने के लिए बोला तो आप क्या बोलेंगे? नहीं बाबा उधर घास खाने के लिए बोलते हैं। नको बाबा तिथे कपडे काढायला सांगतात. और नहीं बाबा उधर कपड़ा उतारने के लिए बोलते हैं। आम्ही नाही काढणार, हम नहीं काढणार. असं बोलू ना आपण. और हमें वो नहीं चाहिए, ऐसा हम बोलेंगे ना। ते लोक येतात, एवढे लोक येतात. और वो लोग इतने लोग आते हैं 10,000 20,000 त्यांच्या मंडळीत लोक आहेत. और 10,000 20,000 उनके कलीसिया में लोग हैं। काय माहितीये, क्यों मालूम है? कारण ते पण त्या पापात आहे. क्योंकि वो भी उस पाप में है। माझा जसा स्वभाव आहे जैसा मेरा स्वभाव है तसं हिचा असेल आणि तेव्हा आमचं मॅचिंग होईल. और वैसा ही उसका रहेगा तो हमारा आत्मा मैचिंग होगा। बायबल म्हणतात दो व्यक्ती सहमत तरी होगे जब उन्हें एकता रहेगी. आणि बायबल सांगते जेव्हा दोन व्यक्ती सहमत होते तेव्हा त्यांचं एक मन असते। आता मी कपडे घालूनच प्रीचिंग करते, और मैं कपड़ा पहनकर ही प्रीचिंग करती हूँ। तुम्ही पण कपडे घालूनच करा. और आप भी कपड़ा अचानक पहनकर जर करो। म्हणतात अचानक अगर मैंने कहा तुम्ही सगळे बाहेर जा, और आम्हाला नाही पाहिजे दिली, हमें नहीं बोला चाहिए, ना. ऐसा बोलोगे ना? हे लक्षात ठेवा. अरे याद रखना। म्हणजे जसे ती व्यक्ती जसा खोटा संदेश आहे तसेच ते लोक पण खोटाडी आहेत. और वो व्यक्ति जैसे झूठे भविष्यवक्ता है वैसे वो लोग भी झूठे हैं। त्यांना ते पाहिजे होतं और उनको वो चाहिए था, म्हणून ते त्यांच्याशी जॉईन झाले. इसलिए वो उसके साथ जुड़ गए। तुम्हाला कळालं अर्थ? आपको समझ में आया था? हे वाढणार आणि आता ऑलरेडी आहे, खूप आहे. तुम्ही नेट सर्च कराल तर एवढे खोटे भविष्यवक्ता भेटतील, काही चमत्कार करतात, ऍक्टिंग करून दाखवतात, मेलेल्या माणसाला झोपवतात आणि म्हणतात बघा आता तो जेव्हा की त्यांचं हृदय खूप हालत असतं. और नेट पे सर्च करोगे तो बहुत सारे झूठे भविष्यवक्ता आपको दिखाई देंगे। वो लोग एक्टिंग करते हैं, मरे हुए व्यक्ति को रखते और उनसे एक्टिंग करवाते हैं। हे आता बघा ते खरंच येशूच्या नावाने असं होत आहे. और यीशु के नाम से सच में ऐसा हो रहा है। आपण कसं आता ग्रामीण विभागातून आपण आणि आपलं चर्च बोलत और हम ग्रामीण विभाग में रहते हैं इसलिए हम अच्छे और हमारा चर्च हो रहा आणि है। आपल्याकडे जास्त मोस्टली आपण मोबाईलमध्ये या सर्व गोष्टी सर्च करत नाही. और मोबाइल के ऊपर हम इन सारी बातों को सर्च नहीं करते काही कुठे आपल्याला और समय का मला है पण काही आता मी कसं सर्च केलं, कारण मला कसं या गोष्टी मी वचन तयार करते म्हणून त्यासाठी मोबाईलचा वापर करते. ते वाईट फालतूगिरी काही बघत नाही. और मैं फालतू कुछ भी नहीं देखती, पर वचन मुझे लेना है इसलिए मैं क्या करती हूँ वैसा सर्च करती हूँ। त्याच्यासाठी मग कधी कधी असे येतात मध्ये मध्ये और उसके लिए ऐसा बीच बीच में ऐसे आते हैं। मग त्यावेळेला मी पण बोलते अरे असं झालं, अरे असं झालं, अरे असं होते. और उस समय मैं बोलती हूँ ऐसा हुआ है, ऐसा होता है। तर सांगायचा उद्देश प्रियानो, तर ही कितवी स्टेप आहे? 5वीला. नंतर पाप सर्वत्र धुमाकूळ घालेल म्हणून पुष्कळांची प्रीती थंडावेल। खूप ख्रिस्ती लोक थंडे पडते. हा 5वा मुद्दा आहे. 5वा ना, हा 5वा मुद्दा आहे की लोक 6वा हा थंडे होते लोक.
और छठवां मुद्दा है कि सारे जो लोग हैं उनका प्यार ठंडा हो जाएगा। लोकांमध्ये अधर्म म्हणजे वाईट वाढल्यामुळे, पाप वाढल्यामुळे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला टाईम नाही, त्याच्यामुळे ख्रिस्ती व्यक्ती स्वतःहून थंडी होते। और लोगों के अंदर पाप बढ़ने के कारण क्या हो जाएगा, मसीह व्यक्ति का प्यार जो है वो ठंडा हो त्या जाएगा। 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये ख्रिस्ती थंडावले। और इस 2 साल के लॉकडाउन में मसीह लोग ठंडे पड़ गए। त्यांना चर्चला यायला आवडत नाही, उनको चर्च में आने के लिए अच्छा नहीं लगता, कंटाळा वाटतो, उनको कंटाला आता लांब है वाटतं, और दूर लगता है, बोर वाटतं, बोर लगता है, कंटाळा येतो। उनको कंटाला आता है। ख्रिस्ती थंडावली। तो जो प्यार ठंडा हो चुका है। ह्या 2 वर्षाच्या लॉकडाऊनमध्ये फायनान्शियली अर्थव्यवस्था बिघडली। और इस 2 साल के लॉकडाउन में अर्थव्यवस्था बिगड़ चुकी है। लोक पैशाच्या मागे जातात। तो लोग पैसे के पीछे जा रहे तर हैं। हे तर एक मी 2 पॉईंट दिले, असे किती पॉईंट्स होते। उदाहरणार्थ आता मध्ये गेल्या आठवड्यामध्ये एक म्हणाली, ती म्हणाली मला नाही या चर्चला यायचंय कारण की चर्चची माणसं माझ्याबरोबर बरोबर वागत नाही। और गए हफ्ते एक स्त्री ने कहा कि मुझे नहीं चर्च में आने के लिए, चर्च के लोग मुझसे अच्छा बर्ताव नहीं करते। दुसरी म्हणाली की मी तुझ्याबरोबर वाईट वागते का? और दूसरे ने कहा मैं तेरे साथ बुरा बर्ताव करती हूँ क्या? दीदी किंवा सेवक तुझ्याबरोबर वाईट वागतात का? दीदी या फिर सेवक तुझसे बुरा बर्ताव करते हैं क्या? तो उसने कहा नहीं। 1-2 जर समजा वाईट तुझ्याशी तुला टोचून बिचून काही बोलले पण असतील, सोडून दे, तिकडे लक्ष नको लावू। और एक दो लोगों ने अगर तुझसे बुरा बर्ताव किया होगा तो उनकी तरफ ध्यान मत दे, छोड़ दे, म्हणून सांभाळा। ऐसे ख्याल काही रहे। लोक कसं तुमच्या कधी काही वाईट वागण्याने चर्चमध्ये येणं बंद करतील, त्यांचं प्रेम थंड पडेल। और कुछ लोग आपके बुरे बर्ताव के कारण क्या करेंगे, चर्च में आना बंद कर देंगे और उनका प्यार ठंडा हो जाएगा। कधी छोटे छोटे क्षुल्लक गोष्टी आपल्या मनात पण नसतील आणि आपण कुणाला काही केलं आणि त्यांच्या हर्ट होते आणि ते थंडे पडले। और छोटी छोटी बातें जो हमारे मन में भी नहीं रहेंगी, फिर उनको लग जाएंगे और फिर वो ठंडे हो जाएंगे, नहीं चर्च में नहीं आएंगे। सर परंतु जे शेवटपर्यंत टिकाऊ धरतील त्यांचे मात्र तारण होईल। सर्व राष्ट्रांच्या कानावर सत्य पडावे म्हणून देव राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल आणि मगच शेवट होईल। जेव्हा सर्व जगामध्ये सुवार्ता पसरली जाईल त्यावेळेला राज्य होईल। और पूरे संसार में जब सुसमाचार फैल जाएगा तब राज्य होगा। कारण आपले ख्रिस्ती नसणं, कारण क्योंकि हमारे मसीह लोग नहीं होना, तोच शेवट झाला। ख्रिस्ती आहे म्हणून जग आहे। और मसीह ही इसलिए जग है। आज देव जगाला शिक्षा का करत नाही? और आज परमेश्वर संसार को शिक्षा क्यों नहीं देता? क्योंकि हम हैं। जेव्हा लूत तिथे होता म्हणून सदोम और गमोराला शिक्षा केली नाही। और लूत वहाँ पर था इसलिए सदोम और गमोरा को शिक्षा नहीं त्याला की। काढण्यात आलं, सदोम और गमोराचा नाश झाला। और लूत को निकाल दिया गया, फिर सदोम और गमोरा का नाश हो गया। एक चांगला दाखला आहे, और ये हमारे समय अच्छा एक उदाहरण है टोपी ठेवलेला आहे। और अच्छा एक दाखला हमारे सामने रखा म्हणून है। येशू पण म्हणाला लूत की पत्नी को स्मरण करो। कि म्हणून येशू म्हणाला की लूतच्या पत्नीला तुम्ही स्मरण करा। लूत के काल में जो हुआ था वैसे ही मनुष्य के पुत्र के काल में भी होगा। आणि लूतच्या काळामध्ये जे झालेलं ते मनुष्याच्या पुत्राच्या काळात पण होईल, तसंच होणार। तर वैसाही हे होईल। लक्षात ठेवा। हे याद ज्या रखना। वेळेला सर्व जगात सुवार्ता आपल्याला वाटेल सर्व जगात सुवार्ता पसरली जाते, हो, और आपको ऐसा लगेगा पूरे संसार में सुसमाचार फैल रहा है, हाँ, नेटच्या द्वारे, नेट के द्वारा, माणसांच्या द्वारे, उन इंसानों के द्वारा, मुलांच्या द्वारे, छोटे बच्चों के द्वारा। इथपर्यंत की तुम्ही आज एक टिकटॉक आणि स्नॅपचॅट आणि फेसबुक आणि फक्त इंस्टाग्राम या सगळ्यांवर असे ख्रिस्ती लोकांनी काय केले, त्याचा वापर करून येशूची सुवार्ता त्याच्यावर टाकली। और फेसबुक, इंस्टाग्राम ये सब का इस्तेमाल करके मसीह लोगों ने क्या किया है, यीशु का सुसमाचार उसके ऊपर डाल दिया। ख्रिस्तीने अशा रीतीनेच इंस्टाग्राम आणि हे वापरलं पाहिजे। आज तुम्ही ख्रिस्ती लोकांचे इंस्टाग्राम उघडा, त्याच्यामध्ये त्यांनी बाप्पा आला हे ख्रिस्ती लोकांनी शैतानाच्या गाण्यांवर डान्स केलेले आहे। और मसीह लोगों का आज इंस्टाग्राम देखे थे तो उन्होंने मूर्ति के ऊपर जो गाना है उसके ऊपर उन्होंने मी तुम्हाला किया सांगते है। एक स्टोरी अशी हे ख्रिस्ती लोकांचे, इव्हन सेवकांचं पण इंस्टाग्रामवर हे सर्व काही आहे। और सेवकों का भी इंस्टाग्राम के ऊपर यही सब कुछ है, तेच आहे। यही है। प्रभूची स्तुती असो, माझा इंस्टाग्राम नाही, और परमेश्वर की स्तुति मेरा इंस्टाग्राम नहीं है। मी वेदीवर बोलू शकते ना, स्नॅपचॅट आहे, मैं वेदी के ऊपर बोल सकती हूँ ना, मेरे पास स्नैपचैट है, टिकटॉक नाही आहे, टिकटॉक ना आम्ही कधी व्हिडिओ बनवला, ना हमने कभी वीडियो बनाया, ना आमच्यात कधी इच्छा झाली की आम्ही पण असं काही व्हिडिओ बनवावा। ना हमारे अंदर कभी ऐसी इच्छा हुई कि हम ऐसे वीडियो बनाएं। फालतू गोष्टी द्या। और ये सब फालतू बातें हैं। ह्या सगळ्या चॅनल हे जे ॲप्स आहेत त्याच्यामध्ये समजदार ख्रिस्ती लोकांनी काय केलं, समजदार व्यक्तींनी ख्रिस्त त्याच्यावर टाकला। और ये सारे जो ऐप है, जो मसीह लोग जो समझदार है, उन्होंने क्या किया, यीशु मसीह को उसके अंदर डाला। पण
तुम्हाला माहिती आहे आज हे सगळे ॲप्स वाले जे ओनर आहेत और ये जो सारे ऐप वाले जो ओनर हैं ते ना ख्रिस्ताचे व्हिडिओ अपलोड करत नाही और वो मसीह की वीडियो जो है अपलोड नहीं करते हैं, दिखाते नहीं है। त्यांनी कमी केले ते उन्होंने कम किया है वो त्याला वीडियो। ते कळालंय की अरे हे तर आम्ही एन्जॉयमेंटमध्ये लोकांना गुलाम करण्यासाठी पापामध्ये व्यभिचारात पाडण्यासाठी बनवलेलं आहे आणि ह्याच्यावर हे ख्रिस्ती लोकांनी काय केलंय ह्याच्यावर ह्या लोकांनी येशूचं टाकलंय मग त्या लोकांनी ते पकडले कोणते कोणते येशूचे आणि त्यांनी ते काय केले ॲप त्यांचे जे चॅनल आहे त्यांचा जो काय म्हणतात ते हां ते कमी पण झाले आणि ते व्हिडिओ जे काही टाकतात ते टाकत नाही अपलोड करत नाही लोकांपर्यंत दाखवत नाही। और उन्होंने क्या किया, उनको ऐसा लगा कि ये जो हमने जो सारे ऐप बनाए हैं वो लोगों को लुभाने के लिए या फिर फंसाने के लिए हमने ये सब बनाए हैं, पर हे सगळे ॲप पापाचे गुलाम करण्यासाठी आहेत। और ये सारे ऐप पाप के गुलाम करने के लिए हैं। काय कशाला पाहिजे आपल्या ख्रिस्ती लोकांना टाइमपास और क्यों चाहिए हम मुझसे लोगों को टाइम पास? घाणेरडे व्हिडिओज आहेत त्याच्यावर नागडे बुडे और कितने गंदे गंदे वीडियोज है उसके अंदर, किती घाणेरडे कितने गंदे, काय कमेंट येतात लोकांचे और क्या कमेंट्स आते हैं लोगों के। हे कशाला पाहिजे और ये सारा क्यों चाहिए? काम लोकांना टाइम नाही ते म्हणतात आम्ही टाइमपास करतो पण बायबल वाचा ना। और लोग बोलते हैं कि हमारे पास टाइम है पर हम टाइम पास करने के लिए करते हैं, पर बाइबल पढ़ो। आम्हाला तर वेळच पुरत नाही चला मान्य करतो काही जणांना जे फ्री बसेल आणि बायबल वाचा ना। और हमारे पास तो समय नहीं है, पर जिनको परमेश्वर समय देते हैं उन्होंने बाइबल पढ़ना है उस समय। काही लोक आपले फोटोज टाकतात और कुछ लोग अपना फोटोज डालते आणि हैं त्याच्या खाली असं वचन देतात और उसके नीचे तो वचन लिखते हैं, दरोमन मी तुम्हारी साथ ये लोगों ने भेजा बरोबर है। हे शोभा देतं का आपल्या फोटोंबरोबर येशूचे वचन लावणं? और ये शोभा देता है क्या कि हमारे फोटो के साथ यीशु का वचन लगाना? काय हे चुकीचं आहे। और ये गलत बात है। त्याच्यात कुणी असो कोणता पास्टर असो द्या और उसमें कोई भी उसमें कोई मास्टर भी मिले तो ये गलत है। हे नेहमी लक्षात ठेवा चूक आहे। और ये हमेशा याद रखना ये गलत है। प्रियानो आज देवाचं वचन आपल्याला आणि आजची तरुण मंडळी पण त्याच्यातच भरपूर केली आहे। और आज के जो जवान लोग हैं वो भी उसमें भटक चुके हैं। त्यांना सबस्क्रायबर पाहिजे, उनको सब्सक्राइबर चाहिए। आम्हाला पण आमच्या यूट्यूबवर सबस्क्रायबर पाहिजे होता। और हमें भी हमारे यूट्यूब के ऊपर सब्सक्राइबर चाहिए का था। पाहिजे होता कारण लाईक करायचं होतं म्हणून आम्हाला सबस्क्रायबर पाहिजे और क्यों चाहिए था, क्योंकि हमें लाइक करना था, इसलिए हमें सब्सक्राइबर चाहिए थे। त्या टायमाला 1000 सबस्क्रायबर असणाऱ्यांनाच लाईव्ह करता येत होता। और उस समय में जो सिर्फ लोगों के 1000 सब्सक्राइबर होते थे वही लोग लाइक करते थे। तर इलिगल रीतीने सबस्क्रायबर करायला आम्हाला प्रेरणा दिलेली काही 2-3 जणांनी और इलीगल रीति से सब्सक्राइबर बढ़ाने के लिए हमें कुछ लोगों ने प्रेरणा दी थी, आम्ही नाही केलं ते वाईट। पर हमने नहीं किया। परमेश्वर सुनता है। तर आपलं चॅनल येशूचं चॅनल आहे क्योंकि हमारा चैनल यीशु का चैनल है, ब्रेड ट्रस्ट। सियोन ब्रेड तो ट्रस्ट। सत्याचा देव आहे आणि आपण त्याची खोट्याचं काम करणं शोभा देते। और वो सत्य का नाही झाले तरी चालते। फक्त मी 2-3दा बोललेली सबस्क्राईब करा म्हणून, पण मी प्रत्येक व्हिडिओला कधी नाही बोलली सबस्क्राईब करा हे नाही बोलली। सिर्फ मैंने 2-3 बार बोला है कि आप सब्सक्राइब करो, पर मैंने हर एक वीडियो में ऐसा नहीं बोला कि आप सब्सक्राइब करो। कारण इलिगल रीतीने सबस्क्रायबर वाढवणं अरे यूट्यूब नको पकडून दे। देवाला पण माहिती आहे ना मी चुकीच्या पद्धतीने सबस्क्रायबर वाढवलं। और भले यूट्यूब नहीं पकड़ने दो, पर परमेश्वर को तो मालूम है ना मैंने गलत रीति से वो सब्सक्राइबर को बढ़ाया है। हे चूक आहे। और ये गलत बात है। ज्याला आवडला तो लाईक करू दे। फक्त मी एकच प्रभूला म्हणलं प्रभू डिसलाईक हा येऊन देऊ नको। और फिर मैंने इतना ही परमेश्वर से कहा, डिसलाइक किसी का आने मत दे। तुझं चॅनल आहे सत्यात चालतं, लाईकच येऊन दे, भले कमी येऊन दे। मला काही काय पैसे कमवण्यासाठी आम्ही यूट्यूब नाही चालू केलं। आमचा मुख्य उद्देश होता लॉकडाऊन जेव्हा झाला तेव्हा तुमच्यापर्यंत ते व्हिडिओज जे मित्र प्रार्थना होती तुम्ही घरात बसून करावी, तो आमचा मुख्य उद्देश होता। और हमारा मुख्य उद्देश्य था कि लॉकडाउन होने के कारण घर घर तक आपके वीडियो पहुंचे ही हमारा मुख्य उद्देश्य था। तुम्ही पण आमच्याजवळ जसं आम्ही ते प्रार्थना करतो तुम्ही त्यावेळेला घरात प्रार्थना करावी म्हणून आम्ही त्या चॅनलचा वापर केला। नशीब ते उघडलं होतं और वापर धंदा प्रभूला धन्यवाद। जैसे हम यहाँ पर प्रार्थना करते हैं वैसे आप भी अपने अपने घर पे प्रार्थना करें, इसलिए हमने इस चैनल को ओपन किया है। म्हणून सांगायचा उद्देश प्रियानो आज देव आपल्याला सांगतो की आपण ख्रिस्ती आहोत, आपण काही करतो ना तर येशूचं नाव पसरलं पाहिजे और हा हम मुख्य उद्देश। और हम मसीह होने के कारण हम जो कुछ करते हैं उसके कारण मसीह का नाम फैलना चाहिए, मुख्य हा उद्देश्य होना चाहिए। मुख्य उद्देश। और ये मुख्य उद्देश्य, काही करा कुछ भी करो, कोणतेही काय कोणताही ॲप किंवा मोबाईल काही गोष्टी येशू वाढला पाहिजे, येशूचा गौरव झाला पाहिजे। और कोई भी आप कोई भी मोबाइल से पर क्या करो, यीशु का महिमा उसके द्वारा होना चाहिए। हे लक्षात ठेवा। नाही तर मग आपण काय नावासाठी ख्रिस्ती झालो, छान झालो, फक्त आवाज येतो येशू 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 पण त्याच्यात जीव नाही।
और नहीं तो सिर्फ हम नाम के लिए मसीह होते हैं, जैसे ध्यान में सिर्फ आवाज रहता है, वैसे ही हम भी होते सिर्फ यीशु यीशु को जान कुछ भी नहीं। सर्व जगात प्रचार केला जाईल तेव्हा शेवट येईल 15 वचन और 15 वचन, देवसंकल्प निवेदन डॅनियल यांनी सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ तोच आहे रॅप्चर, म्हणजे त्याच्या अगोदर आपला रॅप्चर होणार. जेव्हा सर्व जगामध्ये सुवार्ता सांगितली जाईल, आपण काय होणार, पवित्र आत्मा उचलला जाईल आणि अँटी ख्राइस्ट येईल, मंदिरामध्ये उजळणारी वस्तू बसेल. और जब हमारा रैप्चर हो जाएगा, सारे मसीह लोग उठा लिए जाएंगे, उसके बाद क्या हो जाएगा, जो मसीह विरोधी है वो मंदिर में आकर बैठेंगे. म्हणजे आता आपण जवळ आहोत, मतलब अभी हम नजदीक है. किती पॉईंट राहिलेले आहेत आपल्याला रॅप्चरसाठी. और कितना पॉइंट अभी रह चुका है हमें रैप्चर होने के लिए. फक्त सुवार्ताच राहिली ना, और सिर्फ सुसमाचार रह चुका है. बरोबर आहे. आता भरमानेवाले निघले आणि भटकवणारे निघाले आहेत, ख्रिस्त म्हणणारे, और मसीह कहलाने वाले. लढाई चालू झाली आहे, युद्ध चालू हो चुका भांडण है, आहे, दुष्काळ है, पूर येतो, बाढ़ आती है, भूकंप होतात आहे, भूकंप हो रहे हैं, ख्रिस्ती लोकांचा छळ आहे, मसीह लोगों का छल आहे ना. है ना. नंतर खोटे संदेश ते निघले का, और झूठे भविष्यवक्ताएं निकल चुके हैं क्या, आहेत ना, है ना. खूप भटकवणारे, बहुत सारे भटकाने वाले लोग. आता पाप सगळीकडे पसरल्यामुळे लोक ख्रिस्ती लोक थंडी पडली, और पाप सारे जहाँ पर फैलने के कारण सब मसीह लोग ठंडे पड़ चुके हैं. बरेचसे ख्रिस्ती थंडी पडलेले आहेत. और बहुत सारे मसीह लोग ठंडे पड़ चुके हैं. ख्रिस्ती थंडे पडल्यामुळे आज जसं लॉकडाऊनमध्ये ख्रिस्ती थंडे पडले, पापांमुळे, घरातल्या समस्यांमुळे थंडे पडले, और लॉकडाउन के कारण घर की परिस्थिति के कारण मसीह लोग ठंडे पड़ चुके हैं. झाले हो चुके हैं. हे आपण आहे. नंतर काय आहे, सर्व जगात जेव्हा सुवार्ता जाईल, आता सर्व जगात पसरलेली आहे का अजून, और पूरे संसार में अभी तक तो समाचार फैला है क्या, गावागावात बाकी आहे. और गाँव गाँव में बाकी है, काही गावांमध्ये बाकी आहे. और कुछ गाँव गाँव में बाकी है. आतमध्ये बऱ्याच ठिकाणी किंवा बाहेरगावी सुद्धा आपण ज्यांना आपण समजतो अमेरिकनी, ब्रिटन ही ख्रिश्चन कंट्री आहे, पोलंड ही ख्रिश्चन कंट्री आहे, अशा पण बरेच, पण अजूनही तिथे लोकांना येशू माहिती नाही. और अमेरिका और बाकी जो देश है वो हमें लगता है कि क्रिश्चियन कंट्री है, पर अभी तक वहाँ के लोगों को यीशु मालूम नहीं. जेव्हा प्रभूने बघितलं की पूर्ण कानोकोपऱ्यात माझा संदेश गेलेला आहे, अगर पलक झपकते हम गायब होते. आणि येशू ख्रिस्ताने पाहिलं पूर्ण कानाकोपऱ्यामध्ये त्याची सुवार्ता केलेली आहे, तेव्हाच आपण डोळे झाकताच आपण उचलले जाऊ. क्षणात थोडं क्षण जाईल, सूर्य चुकी जाईल. तुमच्या बाजूला झोपलेला गायब झाला, और आपकी बाजू में सोए हुए व्यक्ति गायब हो गए. हृदय पाप नहीं है, पाहिजे, और हम रहना नहीं चाहिए. आपण पण गायब झालं पाहिजे. हम भी गायब होना चाहिए. हा, घरातला येशू काय म्हणाला, एक उचलला जाईल, यीशु ने कहा एक उठा लिया जाएगा, एक रखा जाएगा. हा. मग अश्विनी राहिलेली तुला आवडेल का अश्विनी, ब्रँडन उचलला, और अश्विन नहीं देखिए ब्रँडन गायब, अश्विनी मी कैसे नाही गई, असं नाही झालं पाहिजे. और ऐसा नहीं होना चाहिए. जिस घर में सभी जितने हैं सब उठा लिए जाने चाहिए. आणि ज्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत, सगळे उचलले गेले पाहिजे. सगळे गेले पाहिजे. सब जाना चाहिए. हा, माझ्या घरातले पण सगळे, मी नाही राहिली पाहिजे. और मेरे घर के भी सारे लोग, मैं नहीं देना चाहिए. तुम्ही सारखी प्रभूला म्हणजे मला ठेवू नको. हमें बाबा प्रभु के लिए मुझे रखना मत. जर समजा माझ्या टायमाला मी जिवंत असताना रॅप्चर असेल तर मला ठेवू नको. और मैं जीवित हूँ और रैप्चर होने वाला है तो मुझे इधर मत पण रखना. मला माहिती आहे मी पहिली जाईन, माझ्या गेल्यानंतरच रॅप्चर आहे. और मला मुझे एवढा क्ल्यू देऊन जाते. और इतना क्यों मैं आपको देकर जाती हूँ कि मैं जाने के बाद रैप्चर होने वाला हूँ. मी जाईल पहिली, नंतर रॅप्चर होईल. पहले मैं जाऊँगी, बाद में रैप्चर कारण होगा. माझं स्वप्न तसंच आहे. मी ते स्वप्नाला कधी विसरली नाही आणि त्याच्यावर हमेशा मनन करते, त्याच्यातून देव मला काय शिकवतो, काय शिकवतो. और उस स्वप्न को मैं कभी भी भूलूंगी नहीं, और उस स्वप्न के ऊपर मैं हमेशा मनन करती कि परमेश्वर और मुझे क्या सिखा रहा है. तर सांगायचा उद्देश प्रियानो, आज आपला देव सांगा आणि रॅप्चर कधी आहे, रैप्चर कब है, हा कधी आहे, कब है, पवित्र आत्मा आला कधी, पवित्र आत्मा आया कब, रविवारी. संडे के दिन. आणि उचलला जाणार कधी, उठा लिया कब जाएगा, रविवारी. संडे के दिन. म्हणून येशू म्हणाला ना, काही जण शेतात होते, त्याच्यातले एक जण, काही जण उचलले गेले. कारण काही जण रविवारचे भले ते आठवड्याचे एक दिवस देतात,
और यीशु मसीह ने जैसे कहा कि कुछ लोग खेत में थे, एक उठा लिया गया और बाकी के रह गए, तो वैसे क्या होता है, कुछ लोग काम कर जाते हैं काही जण त्या दिवशी कामाला जातात पण आठवड्याचा दिवस ते बरोबर देवाला देतात और कुछ लोग काम पर जाते हैं, पर हफ्ते में एक दिन तो परमेश्वर को जरूर देगा। देवाबरोबर चांगलं पवित्र आत्म्याबरोबर चांगलं नातं आहे परमेश्वर के साथ, पवित्र आत्मा के साथ अच्छा उनका रिश्ता है। कुठेही शेतात असो भले वो खेत में हो त्या चक्की पिसत असो या फिर चक्की पिसता होगा, देव त्याला नक्की उचलेल. परमेश्वर उसे जरूर उठाएगा माहिती पडलं म्हणून देवाबरोबर चांगलं नातं बनवा और परमेश्वर के साथ अच्छा रिश्ता खास बनाओ। करून पवित्र आत्मा खास करके पवित्र आत्मा के कारण साथ, तोच तुम्हाला उचलणार आहे मला पण वही आपको उठाने वाला है और मुझे भी। देवच आहे पवित्र आत्मा पण देव आहे येशू पण देव आहे म्हणजे पवित्र आत्म्याबरोबर नातं बनवणं म्हणजे देवाबरोबर बनवणं और पवित्र आत्मा के साथ रिश्ता बनाना मतलब परमेश्वर के साथ रिश्ता तो बनाना, आपल्याला जास्त ओळखतो और वो हमें ज्यादा पहचानता हे है। नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद आपल्याला रखना है, जास्त कोण ओळखतं हमें ज्यादा कौन पहचानता है? तुम्ही मला ओळखता का और आप मुझे पहचानते हैं क्या? हा ओळखता पण जास्त कोण ओळखतं ज्यादा कौन पहचानता माझ्या है? आतमध्ये हा प्रतिभा जास्त ओळखते और प्रतिपति भी ज्यादा आणि पहचानते हैं हिच्यापेक्षाही जास्त पवित्र आत्मा ओळखतो और उससे भी ज्यादा पवित्र आत्मा पहचानता है। तुमच्या सगळ्यांमध्ये प्रतिभा जास्त ओळखते और आप में से सबसे ज्यादा प्रतिपति भी ज्यादा पहचानते हैं तिच्यापेक्षाही जास्त पवित्र आत्मा ओळखतो और उनसे भी ज्यादा पवित्र आत्मा मुझे तो पहचानता मला है ओळखतो की तुम्ही आतमध्ये कशी आहे रोगी आहे और वो मुझे पहचानता है आता असा केलाय बोलते तर तुमची बरं आतमध्ये काय कुठली और मैं कैसी हूँ, मैं कभी हूँ क्या, मैं बाहर तो बोलती पर अंदर मेरी क्या चल रही है, ये सब पवित्र आत्मा को तो मालूम है। ओळखतो वो पहचानता है, हसती तर आहे हंसती तो है पण आतमध्ये काय ना म्हणजे थोडे आनंद में गेली क्या है कि मैं 12 वर्ष झाली आता मी वचन तरी करते म्हणजे समजतं की नाही माझं काय आहे देव ऐकतो और ये परमेश्वर सुनता है। काय तुम्हाला आता करूया प्रार्थना करेंगे प्रार्थना। युद्ध चालू झाले घाबरू नका इसलिए युद्ध चालू हो चुका है, करूँगा। जर समजा 2-3 दिवसात युद्ध वाढलं तर घरामध्ये थोडंसं रेशन भरून ठेवा और 2-3 दिन में अगर युद्ध बढ़ गया तो आप घर में राशन भर के रखो। कधी एखादा भाव वाढेल ना युद्ध बघा युद्ध सुरू झालं तर प्रत्येक गोष्टीचा भाव वाढतो खास करून ऑलरेडी तेलाचा भाव वाढला आहे आता या महिन्यात 4 वेळा तर 3 वेळा पेट्रोलचा भाव वाढला और युद्ध जब होता है तब भाव बढ़ने लगता है, तो इसी हफ्ते में 2-3 बार अभी क्या हो गया, पेट्रोल का भाव बढ़ गया है। कधी पण थोडंसं रेशन घरात भरून ठेवा इसलिए कभी भी राशन घर में लॉकडाऊन नाही होणार घाबरू नका लॉकडाउन नहीं होगा, डरो मत। पण बायचान्स समजा युद्ध झालं नेटो आणि अमेरिका पहिल्यामध्ये और राजस्थान से तो युद्ध हो गया, अमेरिका उसमें बीच में गिर गया, तर मग आपल्या घरात रेशन भरलेलं बरं तो हमारे घर में राशन भरा हुआ अच्छा है। ते भरून ठेवा एक दिन से भरकर रखा। महागाई वाढल्याने ह्याच्यामध्ये ना दुकानदार लोक माल लपवतात और फिर महंगाई बढ़ती है, फिर जो दुकान वाले लोग हैं माल को छुपा भाव करते हैं वाढवतात और जास्त वाढवतात. भाव बढ़ाकर वो लोग देते हैं। जरी अजून कमीच आहे त्याच्यामध्ये जमा करा काही नुकसान नाही और अभी कम है तो आप जमा करके रखो, कुछ खराब नुकसान नहीं। होणारी वस्तू करू नका और खराब होने वाली वस्तु खराब होणारी वस्तू करू नका खराब होणारी वस्तू करू नका और खराब होने वाली वस्तु भरकर मत रखो। जसं वटाणे जैसे वटाना किडे लागतात उसको कीड़ा लगता है। मूग या सगळ्या आयटमला लगेच हे लागतात टोके आम्ही सोन किडा आणि अजून एक वेगळा असतो तो थोडासा मोठा असतो तो लागतो तो खातो आतून खातो उकडतो और वो क्या करता है, अंदर से उसको उबला कर भरलं देता ना है। बोरिक पावडर लावायची इसे भरने के बाद बोरिक पाउडर लगाने काय का। लावायची? क्या लगाने का? दोन प्रकार सांगते जर तुम्हाला अन्न जास्त दिवस साठवायचं असेल एक अगर आपको जो अन्न है ज़्यादा दिन के लिए जमा करना है तो मैं आपको बताती हूँ, एक भाजायचं उसको भूनने का, स्लो गॅसवर स्लो गैस के काळं ऊपर। नाही करायचं काला नहीं करने का, तर गरम करायचं सिर्फ गर्म करने का। चांगलं भाजून थंड होऊन डब्यात भरायचं अच्छे से भूनकर ठंडा करके फिर डब्बे में भरकर रख देना है। दुसरं बोरिक पावडर दूसरा बोरिक पाउडर। तसं आपण अन्न तो धुतो ना और जैसे हम अन्न को धोते बोरिक हैं, पावडर कॅरमची पावडर आहे और बोरिक पाउडर जो है वो कैरम की पाउडर है, कॅरमवर टाकतात जो कैरम के ऊपर डालते मोठा हैं। डबा येतो और इतना बड़ा डब्बा मिलता है, वो खूप दिवस चालतो बहुत दिन तक चलता है। ती पावडर करायची उसका पाउडर करना है और डाल देना गहू है। गहूला सुद्धा टोके येतात सोनपिढे येतात और गेहूं को भी सोनकीड़ा लगता है। आता बरेच जण मी टाकतात ते कडलिंबाची पानं पण तसं मग गहू कडू लागतं और बहुत से लोग क्या करते हैं, नीम का पत्ता डालते हैं, पर वो गेहूं बाद में कड़वा लगता बोरिक है। पावडरची पावडर ती गड्डे असतात ना ते अशी फोडून त्या गहूला लावून टाकायची और बोरिक पाउडर जो है वो इकट्ठा होने के बाद उसको फोड़ना है, फिर बाद में उसको गेहूं में डाल देना गहू है। फटकता ना और आप गेहूं को क्या करते हैं, पटकते हैं। फटकता ना पटकते हैं ना, पावडर निघून जाते वो पाउडर चली जाती है। खाण्यात काही त्रास इसे खाने में कुछ तकलीफ नहीं। मी हा संचय करण्याचा मार्ग सांगितला और मैं जमा करने की मार्ग मैंने आपको बताया। म्हणजे आपण 1 किलो पण आणलं की लगेच त्याला टोके लागतात म्हणून थोडीशी
बोली पावडर लावायचे पण मीठ भरून ठेवायचं और बघा त्याला किडे नहीं जाते और थोड़ा सा पूरी पाउडर लगा कर बाद में से भरकर 10 दिन है कि देखो आप सॉलिड उसको नहीं लगेगा। हालेलुया आपण प्रार्थना करूया हम प्रार्थना करेंगे आपण उभे राहून हम सब खड़े हो उभे जाएंगे राहून आपण युक्रेन आणि रशियासाठी प्रार्थना करू. और खड़े होकर शांत हो जाए। दुसरं महायुद्ध होऊ नये तीसरा महायुद्ध नहीं म्हणून हो आपण प्रार्थना करू. इससे हम प्रार्थना आणि करेंगे। त्याच्याबरोबर आपण प्रार्थना करू आपण रॅप्चर व्हावे हम के साथ हम प्रार्थना करेंगे कि हम रैप्चर आपण हो। खाली राहू नये हम नीचे नहीं रहे, आपल्याला एकही नाही हम में से एक भी नहीं सियोन मंडळीतला कोणी नाही आपल्या घरातला कोणी नाही और सियन कलीसिया का भी नहीं और हमारे घर का भी कोई कोणी आपल्या नहीं। घरातला जरी कमजोर असला तभी हमारे घर का निर्बल होगा, तरी आपण त्यांच्यासाठी यावेळेला प्रार्थना करू. फिर भी हम उनके लिए अभी से समय प्रार्थना करेंगे। धन्यवाद धन्यवाद